नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रचना उबाळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 33 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये ट्राउझर्स आणि शर्ट यांच्या तुम्हाला किमती दिलेल्या आहेत. मगनलाली काय केलेलं आहे, ट्राउझर्स आणि शर्ट विकत घेतलेले आहेत. तर मगनलाली जो ट्राउझर्स विकत घेतलेला आहे त्याची कॉस्ट प्राइस त्यांनी 400 रुपये आहे आणि सेलिंग प्राइस आहे 448 रुपये. आणि जो शर्ट विकत घेतलेला आहे त्याची कॉस्ट प्राइस आहे 200 रुपये आणि सेलिंग प्राइस आहे 250 रुपये. तर या एक्झाम्पल मध्ये त्यांनी असं विचारलेलं आहे की विच ऑफ दिस ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. तर ट्राउझर्स आणि शर्ट यांच्यामधलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते कोणतं प्रॉफिटेबल जास्त आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण जर यांचे प्रॉफिट काढला तर त्या प्रॉफिटवरून आपल्याला लक्षात येणार नाही की कोणत्या व्यवहारामध्ये ट्रान्झॅक्शन जास्त आहे. तर त्यासाठी आपल्याला त्याची 100वरचं प्रॉफिट आपल्याला काढावं लागेल. म्हणजे प्रॉफिट कसं काढावं लागेल, पर्सेंटेज मध्ये काढावं लागेल. तर सुरुवातीला आपण काय करूया, ट्राउझर्स वरचं आपण प्रॉफिट काढून घेऊया. कॉस्ट प्राइस 400, सेलिंग प्राइस 448 रुपीज. देयरफॉर प्रॉफिट काढून घेऊया आपण. Profit is equal to SP minus CP. Here SP means selling price and CP means cost price. SP 448 म्हणजे selling price 448 minus 400. Here आपण जर यांची सबट्रॅक्शन केली तर आपलं उत्तर येणार आहे 48. म्हणजे प्रॉफिट किती झालेलं आहे, इथं 48 झालेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे प्रॉफिट जे आहे आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करणार. मी इथे लिहूया, लेट प्रॉफिट ऑन ट्राउझर्स बी x%. काय केलेलं आहे, लेट प्रॉफिट ऑन ट्राउझर्स बी x%. याच्या पुढे आपण इक्वेशन तयार करूया. 100वर x रुपये प्रॉफिट आहे. तर आपली पुढचं प्रॉफिट जे आहे आपण कशावर काढलेलं असतं, कॉस्ट प्राइसवर. कॉस्ट प्राइस किती आहे मग 400. 400 वरचं प्रॉफिट आहे 48. म्हणजे 100वर x रुपये प्रॉफिट मिळालेला आहे आणि 400 रुपयांवर 48 रुपये प्रॉफिट मिळालेला आहे. याच्या पुढचे स्टेप आपले असणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. x मल्टिपल बाय 400 and 100 मल्टिपल बाय 48. x मल्टिपल बाय 400 इक्वल टू 100 मल्टिपल बाय 48. Therefore x is equal to x मल्टिपल बाय 400 आहे. 400 हे मल्टिप्लिकेशन आहे आणि त्याची साइड चेंज करताना आपण काय करणार आहे, ते डिव्हिजन मध्ये लिहिणार आहे, म्हणजे भागिले करणार आहे. 100 मल्टिपल बाय 400 डिवाइडेड बाय 100 मल्टिपल बाय 48 डिवाइडेड बाय 400. 0 कट करून टाकूया. मग आता इथं भाग घालूया आपण. x is equal to 48 divided by 4 and x is equal to 12. 4 1 4, 4 2 8. म्हणजे x is equal to x ची व्हॅल्यू किती आली आपली इथं 12. याच पद्धतीने आपण शर्टची पण पर्सेंटेज काढून घ्या की 100वरचा त्याचा प्रॉफिट किती आहे ते काढून घेऊया. तर इथं कॉस्ट प्राइस शर्टची दिलेली आहे 200, सेलिंग प्राइस दिलेली आहे 250. Therefore प्रॉफिट काढूया आपण. प्रॉफिट is equal to selling price minus cost price. Selling price 250 minus 200 equal to 50. प्रॉफिट आलेला आहे 50 रुपीज. आता याच्यानंतर हे जे प्रॉफिट आलेलं आहे ते 200 रुपीज वर आलेलं आहे. आता आपण पुढचं जे प्रॉफिट आहे ते 100 रुपयावर किती ते काढणार. लेट प्रॉफिट ऑन शर्ट
ऑन शर्ट बी, तर इथं आपण काय मांडलेलं याच्यासाठी एक्स, इथे शर्ट साठी आपण मांडूया y%. इक्वेशन तयार करूया. जर 100 रुपये खरेदी किंमत असेल, 100 रुपये 100 रुपीज कॉस्ट प्राइस असेल, तर आपलं प्रॉफिट असेल y, आणि कॉस्ट प्राइस 200 असेल तर आपलं प्रॉफिट आहे 50. बघा, कॉस्ट प्राइस 100, प्रॉफिट y, कॉस्ट प्राइस 200, प्रॉफिट 50. क्रॉस मल्टिप्लिकेशन y मल्टिपल बाय 200 इक्वल टू 100 मल्टिपल बाय 50. y मल्टिपल बाय 200 मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जरा डिव्हिजन मध्ये घ्यायचं आहे. 100 मल्टिपल बाय 50 डिवाइडेड बाय 200. 2 0 कट करूया. y is equal to 50 by 2. therefore y is equal to 50 ला 2 ने जर भाग घातला तर उत्तर येईल आपलं 25. दोन्ही मध्ये जर ट्राउझर्स आणि शर्ट यांच्यामध्ये जर कंपेअर केलं तर x is equal to 12 आहे, y is equal to 25. म्हणजेच y is greater than 12. म्हणजे कोणत्या व्यवहारात आपल्याला जास्त नफा दिसतोय, कोणत्या व्यवहारात प्रॉफिट दिसतंय, तर आपल्याला शर्टच्या व्यवहारामध्ये, शर्टच्या ट्रान्झॅक्शन मध्ये जास्त मोर प्रॉफिटेबल दिसते. म्हणून आपण इथे लिहूया therefore y is greater than x. y is greater than x. therefore पूर्ण वाक्यात लिहूया आपण the transaction on shirt was more profitable. आपलं वाक्य पूर्ण वाक्यात उत्तर झालं. त्याच्या पुढे सोडवूया आपण क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, रामराव आणि श्यामराव दोघं जण आहेत. तर रामरावनी काय केलेलं आहे, कबर्ड विकत घेतलेला आहे आणि श्यामरावनी सेविंग मशीन विकत घेतलेली आहे. आणि असं विचारलंय आपल्याला की या दोघांमध्ये मोर प्रॉफिटेबल कोण आहे, म्हणजे रामराव जास्त प्रॉफिटेबल आहेत का श्यामराव जास्त प्रॉफिटेबल आहेत ते विचारलेलं आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, दोघांचं गिवन लिहून घेऊया आपण. काय दिलेलं आहे दोघांकडं, रामराव आणि श्यामराव. तर 2 कॉलम केलेत आपण सुरुवातीला. या बाजूला आपण लिहूया रामराव आणि इकडे लिहूया श्यामराव. रामराव आणि श्यामराव. आता बघा एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे, रामराव बॉट अ कबर्ड. रामरावनी काय घेतलेलं आहे, कबर्ड घेतलेलं आहे. आणि श्यामरावने काय घेतलेलं आहे, कबर्ड फॉर 4500 रुपीज. म्हणजे या कबर्डची तुम्हाला कॉस्ट प्राइस दिली, कबर्डची काय दिली, कॉस्ट प्राइस दिलेली आहे 4500 रुपीज. त्यापुढे सोल्ड इट फॉर 4950. म्हणजे काय दिलेली आहे तुम्हाला, सेलिंग प्राइस दिलेली आहे. सेलिंग प्राइस आहे 4950 रुपीज. त्यानंतर पुढे दिला आहे श्यामराव बॉट अ सेविंग मशीन. श्यामरावने काय विकत घेतलेलं आहे, सेविंग मशीन विकत घेतलेली आहे. इथं आपण लिहूया सेविंग मशीन विकत घेतलेली आहे श्यामरावने.
मशीन फॉर 3500 रुपीज. म्हणजे ही मशीन कितीला घेतलेली आहे 3500 रुपीज. म्हणजे तिची तुम्हाला कॉस्ट प्राइस इथे दिलेली आहे. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 3500 रुपीज. शोल्ड इट फॉर 3900 रुपीज. शोल्ड इट म्हणजे सेलिंग प्राइस दिलेली आहे. सेलिंग प्राइस दिलेली आहे 3920 रुपीज. पुढे विचारले हुज ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. तर या व्यवहारामध्ये कुणाचं ट्रान्झॅक्शन मोर प्रॉफिटेबल आहे. रामराव जास्त प्रॉफिटेबल आहे का श्यामराव जास्त प्रॉफिटेबल आहे. तर या दोन्ही व्यवहारामध्ये आपल्याला काय काढावं लागेल. अगोदर प्रॉफिट काढावं लागेल आणि ते प्रॉफिट नंतर पर्सेंटेज मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल आणि मग आपल्या लक्षात येईल की कोण जास्त प्रॉफिटेबल आहे. तर अगोदर आपण दोघांचंही प्रॉफिट काढून घेऊया. प्रॉफिट is equal to SP minus CP. SP selling price 4950 minus 4500. कॉस्ट प्राइस आहे. वजाबाकी करूया आपण. 0 5 minus 0 5 9 minus 5 4. जे प्रॉफिट किती आलेलं आहे इथं 450 रुपीज. आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला. हे जे प्रॉफिट आहे ते आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणून आपण लिहूया लेट प्रॉफिट ऑन कवर्ड. कवर्डवरचं प्रॉफिट आपल्याला काढायचंय. कवर्ड बी x%. बी द x%. आता इथे आपण इक्वेशन तयार करूया. 100 x काय केलेलं आहे आपण. x 100 जर कॉस्ट प्राइस असेल तर त्याचा प्रॉफिट किती असणार आहे x. कॉस्ट प्राइस 100 असेल तर प्रॉफिट असेल x. आणि आपली कॉस्ट प्राइस आहे 4500. कॉस्ट प्राइस ज्यावेळेस होती त्यावेळेस आपल्याला प्रॉफिट किती मिळालेला आहे 450. याच्या पुढची आपली स्टेप आहे की याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. therefore x multiplied by 4050 4500 आणि x multiplied by 450 100 multiplied by 450. याच्या पुढे 4500 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आपल्याला डिव्हिजन मध्ये घ्यायचंय. म्हणून लिहूया आपण 100 multiplied by 450 divided by 4500. 0 0 इथं भाग जर आपण घातला 445 ला 45 न भाग घालायचा आपल्याला. x is equal to 450 divided by 45. therefore x is equal to 45 1 45 0. x ची व्हॅल्यू आली आपली इथं 10. याच पद्धतीने आपण श्यामरावचं प्रॉफिट काढूया. आपण इथे काढूया. प्रॉफिट is equal to SP minus CP. SP आहे आपला 3920 minus 3500. वजाबाकी करूया. 0 minus 0 0 2 minus 0 2 9 minus 5 4 and 3 minus 3 0. म्हणजे आपलं प्रॉफिट आलेलं आहे 420 रुपीज. आता तसंच जसं इथं आपण 100 रुपीज वरचं काढलेलं होतं प्रॉफिट तसं आपण श्यामरावचं पण 100 रुपीज वरचं प्रॉफिट काढून घेऊया. म्हणून इथे लिहूया आपण लेट प्रॉफिट ऑन सेविंग मशीन. ऑन सेविंग
मशीन, बी वाय पर्सेंट. आता इथं एक्स लिहिलेला आहे कबर्डसाठी, म्हणून आपण इथं सेविंग मशीनसाठी वाय लिहिलेला आहे. तर इक्वेशन लिहूया. जर आपली कॉस्ट प्राइस जर 100 रुपीज असेल तर आपला प्रॉफिट किती असेल, वाय असेल. आणि आपण काढलेली आपली कॉस्ट प्राइस होती 3500 कॉस्ट प्राइस होती, त्यावेळेस प्रॉफिट आपल्याला मिळालं होतं 420 रुपीज. आणि इथे पुढची क्रिया आहे आपली क्रॉस मल्टिप्लिकेशन. y मल्टिपल बाय 3500, y मल्टिपल बाय 3500 is equal to 100 multiplied by 420. Therefore, y is equal to 100 multiplied by 420 divided by 3500. इथं 2 झिरो कट करूया आपण, म्हणजे काय शिल्लक राहिलं बघा इथं, y is equal to 420 divided by 35. भाग घालायचा, 35 एक 35, 7 उरतात 0, 35 दुने 70. म्हणजे y ची व्हॅल्यू आली आहे 12 आणि x ची व्हॅल्यू आली आहे 10. म्हणजे याच्यात कोण मोठा आहे, तर y is greater than x. y is greater than x. Therefore, Shamrao is more profitable in this transaction. ते आपण लिहूया, y is greater than x. Therefore, Shamrao was more profitable in this transaction. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की आपण काय काढलेलं आहे करण्यासाठी पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर 50 ऍपल्स घेतलेले आहेत बघा. 50 ऍपल्स ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. 50 ऍपल्सचा जो बॉक्स आहे तो बॉक्स विकत घेतलेला आहे बघा. इथे दिलेला आहे हानी बॉट अ बॉक्स ऑफ 50 ऍपल 400 रुपीज. म्हणजे जो बॉक्स आहे 50 ऍपल्स ची कॉस्ट प्राइस तुम्हाला दिलेली आहे 50 ऍपल्स फॉर 400 रुपीज. म्हणजे कॉस्ट प्राइस आपली इथे झालेली आहे, कॉस्ट प्राइस आहे 400 रुपीज. आता त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे, he sold all apples at rate of 10 rupees each and what their profit or loss, what was its percentage. काय सांगितले आपल्याला, हे जे 50 रुपीज 400 ला ऍपल्स घेतलेले आहेत ते परत काय केलेले आहेत 10 रुपीज पर, म्हणजे एक ऍपल त्याने 10 रुपयाला विकलेला आहे. तर या व्यवहारामध्ये त्याला प्रॉफिट आहे का लॉस आहे ते पाहायचे आपल्याला. आणि जे प्रॉफिट असेल लॉस असेल तर तो किती पर्सेंट झाला तो सांगायचा. मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, सेलिंग प्राइस काढावं लागेल 50 ऍपलची. आपण इथं काढूया सेलिंग प्राइस ऑफ 50 ऍपल is equal to 50 multiplied by 10. म्हणजे किती झालेली आहे आपली सेलिंग प्राइस 500 रुपीज. 500 रुपीज. आता याच्या पुढे आपण काय करणार आहे, प्रॉफिट आहे का लॉस आहे ते आपल्याला पाहायचंय. बघा या व्यवहारामध्ये काय झालेलं आहे, कॉस्ट प्राइस आहे 400 रुपीज, सेलिंग प्राइस आहे 500 रुपीज.
म्हणजे कोण याच्यात ग्रेटर आहे, त्याच्यात सेलिंग प्राइस ग्रेटर आहे. मग सेलिंग प्राइस जर ग्रेटर असेल कॉस्ट प्राइस पेक्षा तर इथं काय असतं, प्रॉफिट असतं. म्हणून आपण इथे लिहूया किंवा आपण असं लिहूया कॉस्ट प्राइस इज ग्रेटर cost price is smaller than selling price therefore there is profit. आता हा जो प्रॉफिट आहे तो आपल्याला अगोदर काढून घ्यावा लागेल. म्हणून प्रॉफिटचं सूत्र लिहूया आपण. प्रॉफिटचा फॉर्म्युला प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. SP आहे 500 आणि CP आहे 400 आणि वजाबाकी आहे याची 500 मायनस 400 इक्वल टू 100 म्हणजे प्रॉफिट आलेला आहे आपला 100. आता याच्या पुढे आपल्याला विचारलेलं आहे की व्हॉट वॉज द पर्सेंटेज किती आहे ते विचारलेलं आहे. म्हणून आपण पर्सेंटेज काढूया. लेट द प्रॉफिट बी X%. आपण काय म्हणलेलं आहे की जे पर्सेंटेज आहे म्हणजे 100वर आपल्याला X रुपीज तिथं प्रॉफिट झालेलं आहे म्हणून आपण इथे X% लिहिलेलं आहे. इक्वेशन तयार करूया. जर 100 रुपीज जर आपली कॉस्ट प्राइस असेल तर आपला प्रॉफिट असेल X इज इक्वल टू कॉस्ट प्राइस आहे इथं 400 तर आपली प्रॉफिट किती मिळालेला आहे आपल्याला 100. बघा कॉस्ट प्राइस 100 असेल त्यावेळेस प्रॉफिट आहे X. कॉस्ट प्राइस 400 आहे त्यावेळेस प्रॉफिट आहे 100. क्रॉस मल्टिप्लिकेशन X मल्टिपल बाय 400 इज इक्वल टू 100 मल्टिपल बाय 100 मल्टिपल बाय 100. X इज इक्वल टू 400 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे डिव्हिजन मध्ये लिहायचे आपल्याला 100 मल्टिपल बाय 100 डिवाइडेड बाय 400. दोनची कट करूया आपण आणि 4 ने 100 ला भाग घालूया. X इज इक्वल टू 100 डिवाइडेड बाय 4. भाग जर आपण घातला तर X इज इक्वल टू 4 दुने 8 2 होता 4 पंचे 20 म्हणजे आपलं पर्सेंटेज आलेले आहे 25%. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे द पर्सेंटेज of profit is equal to 25. म्हणजेच आपले हे किती आलेले आहे 25% प्रॉफिट आलेले आहेत. क्वेश्चन नंबर हा 3 होता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा.